नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. उद्या करू हे दोन अतिशय साधे शब्द आहेत. पण कधी यावर सखोल विचार केलाय का की हे दोन साधे वाटणारे शब्द आपल्या आयुष्यातील किती मोठी स्वप्न, किती महत्वाच्या संधी आणि किती अमूल्य वेळ अक्षरशः गिळून टाकतात. हां, अगदी. आपण अनेकदा स्वतःला अगदी सहज सांगून मोकळे होतो की आज मी खूप थकलोय, उद्या नक्की करेन, किंवा अजून भरपूर वेळ आहे की आपल्याकडे. हो ना, पण वास्तव अत्यंत कठोर आहे. म्हणजे बघायला गेलं तर मृत्यूचा क्षण प्रत्येक सेकंदाला जवळ येत असतो. आणि वेळ ही या जगातील अशी एकमेव गोष्ट आहे जी एकदा हातातून निसटली की ती पुन्हा कधीच मिळवता येत नाही. खरंय. आणि म्हणूनच तो प्रश्न उभा राहतो जो आपण स्वतःला विचारायला हवा. अगदी तोच. आपण या जगात फक्त कसेबसे जिवंत राहण्यासाठी धडपडतोय की खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी, म्हणजेच थ्राईव्ह होण्यासाठी जगतोय? आजची ही सखोल चर्चा केवळ टू डू लिस्ट कशी बनवायची यावर अजिबात नाहीये. आज आपण डेरियस फोरू यांच्या डू इट टुडे या पुस्तकातील विचार आणि काही महत्त्वाच्या संशोधनांच्या आधारे आळसावर मात करून आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील पुन्हा आपल्या हातात कसं घ्यायचं हे समजून घेणार आहोत. आणि या संपूर्ण प्रवासात ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेळेचं व्यवस्थापन या शब्दाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो तो दृष्टिकोनच मुळात बदलावा लागतो. म्हणजे कसं? थोडं स्पष्ट करून सांगाल का? जेव्हा आपण वेळेच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो तेव्हा अनेकदा ते फक्त ऑफिसच्या कामापुरतं मर्यादित असल्यासारखं वाटतं. पण डेरियस फोरू यांनी मांडलेले हे विचार कोणत्याही वरवरच्या हॅक्स किंवा तात्पुरत्या युक्त्यांवर आधारित नाहीयेत. ही एक संपूर्ण विचारसरणी आहे. एक जीवनशैली म्हणता येईल याला. अगदी. आपण नकळतपणे आपलं आयुष्य एका चक्रात अडकवून देतो जिथे आपण फक्त आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिक्रिया देत असतो. हे संशोधन आणि हे विचार आपल्याला त्या ऑटो पायलट मोडमधून बाहेर काढून आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला शिकवतात. ही चर्चा खऱ्या अर्थाने स्वतःच्या सवयींचे आणि मानसिकतेचे ऑडिट करण्याबद्दल आहे. आणि हे ऑडिट का गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी डेरियस फोरू यांची पार्श्वभूमी समजून घेणं खूप रंजक ठरतं. म्हणजे उत्पादकता, व्यवसाय आणि संपत्ती निर्मिती यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी आजवर तब्बल 3 कोटीहून अधिक वाचकांना आपल्या लेखनातून प्रभावित केले. हो, 3 कोटी वाचक हा आकडा खूप मोठा आहे. पण त्यांची ही जीवनदृष्टी कुठल्या यशोशिखरावरून आलेली नाहीये बरं का. मी वाचत होतो की 2013च्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात असा एक टप्पा आला होता जिथे त्यांना त्यांचं करिअर एका जागी अडकल्यासारखं, अगदी साचल्यासारखं वाटत होतं. उलट हा तोच काळ होता जेव्हा फोरू यांना पळवाट म्हणजेच एस्केपिंग या मानसिकतेची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. मी जेव्हा यावर अभ्यास करत होते तेव्हा मला जाणवलं की हा मानवी स्वभावच आहे. म्हणजे कठीण कामं टाळण्याचा स्वभाव. हो ना. जेव्हा माणसासमोर कठीण आणि आव्हानात्मक कामे उभी असतात तेव्हा आपला मेंदू नैसर्गिकरित्या सोप्या पण निरुपयोगी कामांकडे वळतो. इंटरनेटवर उगाच काहीतरी वाचणे, सोशल मीडियाचे फीड स्क्रोल करणे किंवा अगदी गरज नसताना घर आवरत बसणे. बापरे, हे तर आपण सगळेच करतो. बरोबर. हे सगळं म्हणजे मूळ कामापासून पळ काढण्याचे मार्ग आहेत. स्वतःच्या याच अंतर्बाह्य संघर्षातून फोरू यांनी हे जीवनदर्शन घडवलं. 2018 जेव्हा हे विचार पहिल्यांदा पुस्तक रूपात प्रकाशित झाले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की हे केवळ उत्पादकता वाढवणारं काही तंत्र नाही, तर स्वतःच्या आळसावर मात करण्याचा तो एक अत्यंत प्रामाणिक प्रवास आहे. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. आपण अनेकदा पळवाट का शोधतो? कारण आपण स्वतःची ओळख आपल्या कामापेक्षा वेगळी मानतो. या माहितीच्या ढिगाऱ्यात मला एक अत्यंत प्रभावी वाक्य सापडलं होतं. आपल्या कृतींवरूनच आपलं चारित्र्य ठरतं. हे खूपच सखोल विधान आहे. हो ना. आपण अनेकदा स्वतःची ओळख आपल्या नोकरीतील पदाशी किंवा बँक खात्यातील पैशांशी जोडतो. पण फोरू यांच्या मते आपण आपलं काम किंवा आपली बँक शिल्लक नसून आपण आपल्या कृती आहोत. हे विधान थोडं टोकाचं नाही का वाटत? म्हणजे आपण जे करतो तेच आपण आहोत असं म्हणणं माणसाच्या अस्तित्वाला फक्त कृतींपुरतं मर्यादित करत नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर या मागचं तत्वज्ञान लगेच लक्षात येतं. आपण दररोज आपला वेळ पैशासाठी विकत असतो. नोकरी करणे, काम करणे ही काळाची गरज आहेच. हो, पोटापाण्याचा प्रश्न असतो शेवटी. अगदी. पण दुर्दैवाने उद्याचा दिवस आजपेक्षा अधिक चांगला व्हावा म्हणून स्वतःच्या वेळेची योग्य गुंतवणूक करणारे लोक खूप कमी आहेत. फोरू यांचं म्हणणं असं आहे की तुमचे विचार कितीही महान असले तरी जोपर्यंत ते कृतीत उतरत नाहीत तोपर्यंत त्यांना काहीच किंमत नसते. म्हणूनच तुम्ही काय करता हे तुम्ही काय विचार करता यापेक्षा जास्त महत्वाचं ठरतं. खरंय. म्हणजे फक्त ख्याली पुलाव शिजवून उपयोग नाही. बरोबर.
आणि या संपूर्ण चर्चेचा पाया आपण 3 मुख्य संकल्पनांवर उभा करू शकतो. पहिली संकल्पना म्हणजे टाळाटाळ किंवा प्रोक्रॅस्टिनेशन ही कोणतीही बाह्य परिस्थितीशी असलेली लढाई नसून ती स्वतःशीच असलेली अंतर्गत लढाई आहे. आणि दुसरी संकल्पना म्हणजे उत्पादकता, म्हणजे केवळ डोळे झाकून जास्त काम करणे नव्हे तर प्रभावीपणा साध्य करणे. आणि तिसरी, जी कदाचित सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे लहान गोष्टींमधील सातत्यातून मिळणारे मोठे परिणाम. मग यातील पहिल्या संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. टाळाटाळ हा एक अंतर्गत शत्रू आहे हे आपण सगळेच मान्य करू. या संदर्भात स्टीवन प्रेसफिल्ड यांच्या रेझिस्टन्स या संकल्पनेचा उल्लेख करणं मला इथे खूपच संयुक्तिक वाटतं. हो, स्टीवन प्रेसफिल्ड यांचं काम या विषयात खूप गाजलेलं आहे. प्रेसफिल्ड म्हणतात की हा रेझिस्टन्स नेहमीच आपल्याशी खोटं बोलत असतो. आपण एखादं महत्त्वाचं काम टाळताना अनेकदा बाह्य परिस्थितीला दोष देतो. माझा लॅपटॉप जुना झालाय, आज ऑफिसमध्ये खूप गोंधळ आहे, किंवा माझ्याकडे आता पुरेसा वेळ नाहीये, अशी असंख्य कारणं आपण देतो. पण खरी अडचण आपल्या मानसिकतेत दडलेली असते. आणि हे रेझिस्टन्स किंवा टाळाटाळ इतकी धोकादायक का असते याचं एक फार महत्त्वाचं मानसशास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम पुढे ढकलतो तेव्हा त्या क्षणी आपल्याला तात्पुरता खूप दिलासा मिळतो. मेंदूला एक प्रकारचा खोटा आनंद मिळतो, म्हणजे एक सुटकेचा निश्वास टाकल्यासारखा वाटतो. अगदी तसंच. पण त्यानंतर काय होतं? काही तासानंतर भयानक ताण, नैराश्य आणि स्वतःबद्दलची आदरभावना कमी होणे, ज्याला आपण गिल्ट म्हणतो, या भावना उफाळून येतात. यावर फोरू यांनी एक अत्यंत जालीम उपाय सुचवला आहे, आणि तो म्हणजे अर्थपूर्ण काम. अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं कसं? जेव्हा आपण एखादं असं काम करतो जे आपल्या आवडीचं असतं, ज्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो, तेव्हा ही टाळाटाळीची सवय आपोआप कमकुवत होते. थोडक्यात सांगायचं तर सातत्याने होणारी टाळाटाळ ही एक प्रकारे लाल दिव्यासारखी आहे. ती आपल्याला सांगत असते की आपण जे काम करत आहोत ते कदाचित आपल्या स्वभावाला, आपल्या ध्येयाला अनुसरून नाहीये. हे ऐकायला खूपच लॉजिकल वाटतं. पण वास्तवात कधीकधी असंही होतं की काम अर्थपूर्ण असतं, आपल्याला ते करायचंही असतं, पण तरीही आपण ते करत नाही, कारण आजकाल आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळच नाही असं आपण म्हणतो. आणि इथेच या संशोधनाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू समोर येतो. वेळ नाही, लक्षाचं व्यवस्थापन करा. म्हणजे मॅनेज अटेन्शन, नॉट टाइम. बरोबर. आपण दैनंदिन जीवनात स्मार्टफोनच्या किती हारी गेलो आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. वेळ कधीच थांबत नाही, ती सतत पुढे जात असते. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन करणं ही मुळातच एक चुकीची संकल्पना आहे. आपण फक्त आपलं अवधान किंवा लक्ष व्यवस्थापित करू शकतो. यावर मला एका अभ्यासाची आठवण येते. हो, युनिव्हर्सिटी ऑफ वुड्सबर्ग आणि नॉटिंगहम ट्रेंट यांनी केलेला तो अभ्यास ना? हो, तोच. तो अतिशय धक्कादायक अभ्यास आहे. त्यांच्या एका प्रयोगात असं आढळून आलं की जर स्मार्टफोन फक्त दुसऱ्या खोलीत ठेवला, लक्षात घ्या, फक्त नजरेशी दूर ठेवला, तर माणसाची एकाग्रता तब्बल 26% वाढते. विचार करा, 26%. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि त्याच अभ्यासात आणखी एक भयानक वास्तव समोर आलं होतं. 37%हून अधिक लोकांनी मान्य केलं की त्यांचा फोन हा त्यांच्या जवळच्या मित्रांइतकाच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे. बापरे, म्हणजे माणसांपेक्षा मशीन किंवा फोन जास्त जवळचा वाटू लागलाय. पण हे माहिती असूनही आपण फोनपासून दूर का राहू शकत नाही? सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आपल्या मेंदूत काही रासायनिक बदल होतात का? मला नेहमी हा प्रश्न पडतो. हो, अगदी अचूक विचारलेत. यामागे डोपामाइन नावाचं रसायन कारणीभूत असतं. प्रत्येक वेळी जेव्हा फोनवर नोटिफिकेशन वाचतं किंवा नवीन मेसेज येतो तेव्हा मेंदूत डोपामाइन पाझरतं. हा तोच रासायनिक स्राव आहे जो व्यसनाच्या वेळी तयार होतो. म्हणजे हे खरोखरच एका व्यसनासारखं आहे तर? दुर्दैवाने हो. यामुळे आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो, पण सरतेशेवटी तेच आपल्याला मानसिकदृष्ट्या भयानक थकवतं. नेहमी कनेक्टेड राहण्याऐवजी नेहमी डिस्कनेक्टेड राहण्याची सवय आजच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असं डॅरियस फोरू सुचवतात. हे ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं. पण आजच्या जगात जिथे आपली निम्मी कामं व्हॉट्सॲपवर किंवा ईमेल्सवर चालतात, तिथे नेहमीच डिस्कनेक्टेड राहणं खरोखर शक्य आहे का? यावर काही सुवर्ण मध्य असू शकतो का? हा खूप व्यावहारिक प्रश्न आहे. डिस्कनेक्टेड राहणे याचा अर्थ जंगलात जाऊन संन्यास घेणे असं नक्कीच नाही. याचा अर्थ आपल्या अवेलेबिलिटीवर आपला स्वतःचा ताबा असणे. म्हणजे आपण केव्हा उपलब्ध राहायचे हे आपणच ठरवणं.
अगदी. जेव्हा तुम्ही अत्यंत महत्त्वाचं आणि एकाग्रतेची मागणी करणारं काम करत असता तेव्हा फोन सायलेंट करून तो नजरेआड ठेवणे, फक्त ठरलेल्या वेळीच ईमेल्स किंवा मेसेजेस तपासणे, हे छोटे बदल आपली उत्पादकता कैक पटींनी वाढवू शकतात. आपण लोकांसाठी 24 तास उपलब्ध असण्याची गरज नाही, ही जाणीव स्वतःला करून देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या वेळेचे आणि लक्षाचे द्वारपाल बनलो पाहिजे. पण हे सगळं करण्यासाठी खूप इच्छाशक्ती लागते, विल पॉवर लागते. आणि इच्छाशक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेकदा आपण प्रेरणेची वाट पाहत बसतो. आज मला आतूनच फील येत नाहीये काम करण्याचा, असं आपण अगदी सहज म्हणतो. हो, मोटिवेशनची वाट पाहणं ही आपली सर्वात मोठी चूक असते. कारण प्रेरणा ही अत्यंत तात्पुरती असते. ती एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यासारखी कधीही फुटू शकते. म्हणूनच संशोधनाचा तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. इच्छाशक्तीपेक्षा सिस्टीम आणि विश्रांती महत्त्वाची. आणि याच कारणामुळे डॅरियस फोरू एका सिस्टीमवर जोर देतात. प्रेरणा ही भावनांवर अवलंबून असते आणि भावना सतत बदलत असतात. पण जेव्हा तुमच्याकडे एक पक्की सिस्टीम असते तेव्हा दररोज नव्याने निर्णय घेण्याची गरज उरत नाही. या संदर्भात डॅरियस फोरू यांच्या त्या 30 मिनिटांच्या रात्रीच्या विधीचं म्हणजे इव्हनिंग रिच्युअलचं उदाहरण मला खूप समर्पक वाटतं. हो, ते रोजच्या आयुष्यात सहज लागू करण्यासारखं आहे. या 30 मिनिटांच्या विधीमध्ये शेवटची 10 मिनिटे आजच्या दिवसाचा आढावा घेण्यासाठी दिली जातात. पुढील 10 मिनिटे उद्याच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी असतात. 5 मिनिटे उद्यासाठी लागणारे कपडे निवडून ठेवण्यासाठी आणि शेवटची 5 मिनिटे उद्याच्या आव्हानांची कल्पना करण्यासाठी, ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात, त्यासाठी असतात. पण मला नेहमी प्रश्न पडतो की उद्या कोणते कपडे घालायचे हे आदल्या रात्रीच ठरवून ठेवल्याने खराच इतका फरक पडतो का? नक्कीच पडतो. मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं होतं. पण यामागे डिसिजन फटीग नावाचं एक मानसशास्त्रीय तत्व आहे. निर्णय घेण्याची माणसाची क्षमता ही एक मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. अच्छा, म्हणजे ती हळूहळू संपत जाते. बरोबर. सकाळी ती 100% चार्ज असते. पण जसं जसा दिवस पुढे जातो आणि आपण आज काय घालू, नाश्ता काय करू, कोणत्या रस्त्याने जाऊ, असे छोटे छोटे निर्णय घेतो तसतशी ही बॅटरी कमी होत जाते. संध्याकाळपर्यंत जेव्हा खरोखरच महत्त्वाचे निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपली ऊर्जा संपलेली असते. आता हे एकदम स्पष्ट झालं. त्यामुळेच उद्याचं नियोजन आदल्या रात्रीच केल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी निर्णय घेण्यातील आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा वाचते आणि ती खऱ्या महत्त्वाच्या कामासाठी वापरता येते. ही बॅटरीची उपमा अगदी चपखल आहे. आणि याच सिस्टीमचा एक भाग म्हणजे कामाच्या वेळेत घेण्याची विश्रांती. आपण अनेकदा सलग 3-4 तास खुर्चीला चिटकून काम करत राहतो. पण पोमोडोरो पद्धतीसारख्या तंत्रांमध्ये 30 मिनिटे काम आणि 5 मिनिटे विश्रांती यावर भर दिला जातो. असं का? सलग काम केल्यानं जास्त काम होत नाही का? सलग काम केल्याने जास्त वेळ नक्कीच खर्च होतो, पण जास्त प्रभावी काम होत नाही. यामागे उत्क्रांतिवादी जीवशास्त्राचा सिद्धांत आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याला सतत आजूबाजूच्या धोक्यांची जाणीव ठेवावी लागत असे. त्यामुळे मानवी मेंदू सतत एकाच गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यासाठी बनलेलाच नाहीये. तो आजूबाजूच्या बदलांकडे लक्ष देण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे आपण निसर्गाविरुद्ध जाऊन सलग काम करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी. सलग काम करण्यापेक्षा मध्ये छोटे ब्रेक घेतल्यास मेंदूची एकाग्रता पुन्हा ताजीतवानी होते. या 5 मिनिटांच्या विश्रांतीत आपण आपल्या कामाचं पुनरावलोकन करू शकतो, ज्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो. सतत चालणाऱ्या इंजिनलाही थंड होण्यासाठी वेळेची गरज असतेच ना. खरंय. ब्रेक घेणं हे काम टाळणं नसून कामाची धार वाढवणं आहे. आता आपण एका अशा टप्प्याकडे वळूया जो कदाचित या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे, सातत्याची ताकद किंवा दी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आपण अनेकदा सोशल मीडियावर रातोरात मिळालेल्या यशाच्या कथा वाचतो आणि प्रभावित होतो, पण वास्तव त्याहून खूप वेगळं असतं. हो, ओव्हरनाईट सक्सेस हा एक मोठा गैरसमज आहे. वॉरन बफे यांचं आश्चर्यकारक उदाहरण या स्रोतांमध्ये दिलंय. त्यांची 99% संपत्ती वयाच्या 50व्या वर्षानंतर निर्माण झाली आहे. वयाच्या 32 ते 44 या काळात त्यांची संपत्ती 1257% वाढली आणि पुढे 44 ते 56 या काळात ती तब्बल 7268% वाढली. हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण सर्व काही एकाच वेळी आणि तेही त्वरित साध्य करण्याच्या मागे का धावतो? याला सिक्वेन्शियल यशाचा सिद्धांत म्हणतात. यश हे एका पाठोपाठ एक अशा क्रमाने मिळतं, एकाच वेळी सर्व दिशांनी नाही. याचाच अर्थ असा की आपण अनेकदा नवीन वर्षाचा संकल्प करतो, जिममध्ये जातो आणि 2-4 दिवसांत वजन कमी होत नाही म्हणून सोडून देतो.
आपण विसरून जातो की खरा परिणाम हा त्या रोजच्या 0.1% सुधारणेमध्ये लपलेला असतो. अगदी अचूक उदाहरण दिलं. आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जातो. नोकरीत प्रमोशन हवंय, साईड बिझनेस सुरू करायचाय, फिटनेस सुधारायचाय. एक जुनी चीनी म्हण आहे, 2 सशांचा पाठलाग करणारा माणूस एकालाही पकडू शकत नाही. क्या बात आहे, खूपच अर्थपूर्ण म्हण आहे ही. जर आपण एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला तर आपली ऊर्जा विभागली जाते आणि हाती काहीच लागत नाही. त्यामुळे एका वेळी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यात सातत्य राखणे हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे. हे खूपच डोळे उघडणार आहे. या सखोल चर्चेत आपण आत्तापर्यंत ज्या संकल्पना पाहिल्या त्यातून काही अत्यंत प्रभावी आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे विचार समोर येतात. यातील पहिला विचार जो मला खूप रंजक वाटला तो म्हणजे परफेक्शनिझम विरुद्ध स्लॅकिंग. आपण अनेकदा एखादं काम पूर्णपणे अचूक व्हावं म्हणून ते सुरूच करत नाही किंवा पुढे ढकलत राहतो. परफेक्शनिझम हा टाळाटाळीचाच एक सुंदर आणि स्वीकार्यार्ह मुखवटा आहे. समाजात परफेक्शनिझमला खूप चांगलं मानलं जातं, पण प्रत्यक्षात ती कामाचीच सर्वात मोठी शत्रू असू शकते. एकीकडे परफेक्शनिस्ट असतो जो चुकांच्या भीतीने कामच सुरू करत नाही, आणि दुसरीकडे स्लॅकर असतो ज्याला कशाचीच पर्वा नसते, तो काम पूर्णपणे टाळतो. मग यातून बाहेर कसं पडायचं? या दोन्हींचा सुवर्णमध्य डॅरियस फुरू यांनी सांगितलं आहे, ज्याला ते लर्न्ड रिसोर्सफुलनेस म्हणतात. हे लर्न्ड रिसोर्सफुलनेस जरा सोप्या भाषेत कसं सांगता येईल? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मानसिकता आहे जिथे आपण हे मान्य करतो की सुरुवातीला काम कदाचित 100% अचूक होणार नाही, चुका होतील, अडचणी येतील, पण मी यातून मार्ग काढीन आणि चुकांमधून शिकून मी ते सुधारेन. हा विश्वास स्वतःवर असणे म्हणजेच लर्न्ड रिसोर्सफुलनेस. हा गुण आपल्याला एका जागी थांबून न राहता सतत पुढे जाण्यास मदत करतो. उत्तम काम करण्याची वृत्ती असावी, पण चुका झाल्या तर त्यातून खचून न जाण्याची मानसिक लवचिकताही असावी. हा विचार खूपच दिलासादायक आहे. परफेक्शनच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा कामाला सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विचार मला जाणवला तो म्हणजे कामाची वेळ आणि घरचे आयुष्य यातील रेषा स्पष्ट ठेवणे. आजच्या काळात विशेषतः वर्क फ्रॉम होमच्या संस्कृतीत ऑफिस कधी संपतं आणि घर कधी सुरू होतं हेच कळत नाही. लॅपटॉप नेहमी उघडाच असतो आणि ईमेल्स रात्री 10 वाजताही येतात. ही आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. कामाचे स्वरूप कोणतेही असो, वेळेत काम संपवून घरी जाणे आणि त्यानंतर कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कॉर्पोरेट वातावरणांमध्ये जो माणूस जास्त तास काम करतो त्याला जास्त मेहनती समजलं जातं, पण हा समज पूर्णपणे खोटा आहे. हो, तो एक प्रकारचा दिखावाच असतो. शेवटी महत्त्व असतं ते निर्माण केलेल्या प्रभावाला, म्हणजेच इम्पॅक्टला. जास्त वेळ काम केल्याने मेंदू थकतो आणि उत्पादकता कमी होते हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालंय. स्वतःसाठी सीमारेषा निश्चित न केल्यास बर्नआउट होण्याचा धोका खूप जास्त असतो. आणि तिसरा विचार जो मला वैयक्तिकरित्या खूप खोल वाटला तो म्हणजे सतत विद्यार्थी राहणे आणि इमॉर्टल दृष्टिकोन बाळगणे. आपण अनेकदा ऐकतो की ज्या दिवशी आपलं शिकणं थांबतं त्या दिवशी आपली प्रगल्भता थांबते. पण हा इमॉर्टल दृष्टिकोन नेमका काय आहे? आपण तर सगळे मरणारच आहोत, मग स्वतःला अमर का समजायचं? हां, खूप सुंदर आणि तात्विक विरोधाभास आहे. आजकाल पॉप कल्चरमध्ये आयुष्य खूप छोटे आहे किंवा यू ओनली लिव्ह वन्स, योलो हा विचार खूप रुजला आहे. पण या विचारसरणीमुळे एक धोका निर्माण होतो. आपण फक्त तात्पुरत्या आनंदाच्या आणि त्वरित मिळणाऱ्या परिणामांच्या मागे धावतो. बरोबर, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो ना आपण त्याला. अगदी तेच. डॅरियस फोरू याच्या अगदी उलट विचार मांडतात. ते म्हणतात, जणू आपण अमर आहोत असा विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कायम इथेच राहणार आहात तर तुम्ही काय कराल? तुम्ही दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण काम उभारण्यावर भर द्याल. तुम्ही पर्यावरणाची काळजी घ्याल. तुम्ही लोकांशी अधिक आदराने वागाल, कारण तुम्हाला त्यांच्यासोबत कायम राहायचं आहे. हा इमॉर्टल दृष्टिकोन माणसाला अधिक शांत, संयमी आणि दीर्घकालीन विचार करणारा बनवतो. घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती यामुळे कमी होते. किती सखोल विचार आहे हा. क्षणिक सुखाच्या मागे न धावता एका भव्य आणि अर्थपूर्ण आयुष्याची पायाभरणी करणे. तर या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटाकडे येताना आपण ह्या सगळ्या माहितीचा, या संशोधनाचा निष्कर्ष काय काढावा? आयुष्य हे पूर्णपणे अनिश्चित आहे हे आपण जाणतोच. निष्कर्ष हाच आहे की भविष्यातील सुखासाठी आजचा संघर्ष लांबणीवर टाकण्यात काहीच अर्थ नाहीये. जे काही महत्त्वाचं करायचे आहे, जे काम तुम्हाला अर्थपूर्ण वाटते ते आजच, म्हणजे डू इट टुडे या तत्वाने केले पाहिजे.
टाळाटाळ करणे हा मानवी स्वभाव आहे. आपण भूतकाळात वेळ वाया घालवल्याबद्दल चुका केल्या असतील, पण स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा दररोज सकाळी एक रिसेट बटन दाबून पुन्हा नवीन सुरुवात करण्याची ताकद मानवी मेंदूत असते. उत्पादकता म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या यंत्रासारखे सतत काम करणे नसून स्वतःच्या वेळेचा मालक होऊन एक समाधानी, आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणे आहे. आजच्या या चर्चेने खरोखरच विचार करायला भाग पाडलंय. या निमित्ताने ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. स्वतःला काही कठीण प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण खरोखरच आपला हा अमूल्य वेळ आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी वापरत आहोत, की आपण फक्त सोशल मीडिया, निरर्थक नोटिफिकेशन्स आणि इतरांच्या अपेक्षांच्या एका न संपणाऱ्या चक्रात स्वतःला हरवून बसलोय? आपण दिवसाचे 24 तास जगतोय की फक्त ते तास खर्च करतोय? आणि जाता जाता आणखी एका गोष्टीवर नक्की विचार करावा. जर आपल्या रोजच्या सवयी आणि आपण आज घेतलेले छोटे छोटे निर्णय आपलं भविष्य ठरवत असतील, तर आज केलेली एखादी छोटीशी कृती आपल्या उद्याच्या अस्तित्वाबद्दल काय सांगते? आपण आज जे पेरतोय तेच उद्या उगवणार आहे. त्यामुळे प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक असायला हवी. आपली आजची टाळाटाळ उद्याचं ओझं बनते आणि आजचे छोटे पाऊल उद्याचा मोठा टप्पा ठरतं. अगदी खरे. आणि हाच तो विचार आहे जो आपण एकांतात स्वतःशी करायला हवा.